हाय एव्हरीवन, आजचा व्हिडिओ ना खूप खास असणार आहे, एक्साइटिंग असणार आहे. एक छानसा मेकअप लुक पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सो आज आहे आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि म्हणून इथे नवऱ्याला ओवाळणं वगैरे चाललेलं. आणि आज खरं सांगू का, म्हणजे मी काही अशी ओवाळत नसते दरवर्षी, पण आज त्यांचंच म्हणणं ॲनिव्हर्सरी आहे, ओवाळते की नाही वगैरे. सो त्यांना ओवाळलं आणि लगेच पिहू आला, दर्शन घेते की नाही माझ्या पप्पांचं. अरे म्हटलं घेणारच होती बाबा, पण नाही आत्ताच घे. सो दर्शन घेतलं आणि मला बक्षीस म्हणून ॲज अ गिफ्ट इथे 100 रुपये मिळालेत. आणि ॲक्च्युली आज आम्ही अकोल्याला जाणार होतो, पण काही कारणाने ते कॅन्सल झालं. सो माझं इथे चाललेलं, हे बघा मी ऑनलाईन ह्या साड्या बघितल्यात, अकोल्याला नसेल जात तर मला ह्या ऑनलाईन ऑर्डर करायच्यात. सो ते बोलले नाही उद्या तुला घेऊन जाणार आहोत ना, उद्या आपण शॉपमधनंच घेऊ. आणि आत्ता चाललेत ते बाहेर, आणि त्यामुळे मग आरोही मला असं चिडवत वगैरे होती. काय तर आजचा सकाळची सुरुवात आमची इतकी भन्नाट झाली, इतकी म्हणजे हसत खेळत, आणि आपली पूर्ण फॅमिली अशी मस्त हसत खेळत असली ना की घरात म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स खूप येतात. दुसरं कशाची गरजच पडत नाही, आपल्या सर्वांच्या स्माईल म्हणजे पुरेशा असतात नाही का. थोड्या वेळच पण ती प्रसन्नता आमच्या घरात राहिली आणि त्यानंतर सुरू झाला असा गोंधळ. हाय नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि मी पण हेलो दोस्तों, आज इनके शादी में 14 वर्ष हो गए हैं। 14 वर्ष हो गए हैं. हाँ पर अभी जिंदगी होता पण तेव्हा मी जिंदाही नव्हता. सो आज आहे 12/6 आणि आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. 12/6/12 ला जे आहे आमचं एनिवर्सरी पार्टी 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 देऊ आज आमचं ना. हां अरे बंद कर. 12/6/12 जे आहे आमचं लग्न झालं होतं. आज त्याला 14 वर्ष पूर्ण झालेत. आज मग 14 केक खायला लागतील. 14 केक खायचे आहेत पिऊला. सो आज खायला लागतील. हो. सो आज आणि सो आज झालेत 14 वर्ष कंप्लीट. आणि आजच्या सेलिब्रेशनचं काय तर आम्ही फारसं सेलिब्रेशन तसं करत नाही, शेगाव नाही. सो सेलिब्रेशनचं काय तर फारसं सेलिब्रेशन आम्ही कधीच करत नसतो. बाळा वाजवू नको प्लीज. सो फारसं सेलिब्रेशन आम्ही करतच नसतो. तुम्ही बघितलं मुलं बरीचशी एक्सायटेड आहेत. सो आरोहीचे पप्पा सकाळी बोलले स्वतःहून. आरोहीचे पप्पांचं एक छान आहे, ते ॲनिव्हर्सरी बड्डे वगैरे काहीही विसरत नाहीत इतर माणसांप्रमाणे. सो त्यांनी सकाळी मला विषयही केलं. आणि पण मला काय वाटतं माहिती आहे का, विसरले ना की मग मोठं गिफ्ट त्यांच्याकडनं घेता येतं, पण ते विसरत नाहीत. तरी सुद्धा आज पहिल्यांदा न मागता ते बोलले की पटपट आवर, स्वयंपाक वगैरे कर, मग आपण शेगावला जाऊ, तिथनं अकोल्याला जाऊ, तुला एक छानसा ड्रेस घेऊ. पण मला ड्रेस नको आहे. मी बोलली मला ड्रेस नको आहे, मला छानशी साडी घेऊन द्या. सो ते लगेच जे आहेत तयार झालेत. बोलले ठीक आहे तू आवर. मी पटकन किचनमध्ये आली, मस्त भाजीपोळी दाखवतेच मी. भाजीपोळी झाली माझी बनवून, रस तेवढा बाकी होता, सो तो बनवते. आणि तेवढ्यात काय झालं, माझ्या दादाचा फोन आला. माझ्या मावशीकडे जे आहे उद्या आहे पारायण गजानन महाराजांचं. मग आम्हाला उद्या अकोल्याला जायचंच आहे. म्हटलं आज आपण शेगावला जायचं, त्यानंतर अकोल्याला जायचं, उद्या परत अकोल्याला जायचं, खूप एक्झर्शन होतं. म्हणून आमचं आजचं जे प्लॅनिंग आहे मी कॅन्सल केलं. म्हटलं ठीक आहे उद्या जाऊ, तर उद्या बघू मग साडी वगैरे एखादी छानशी. आणि काय. सो बस सेलिब्रेशन तर तसं आम्ही करतच नसतो. केक वगैरे कधीच आम्ही घेऊन येत नाही. फक्त पहिले 1-2 वर्ष केक कट केला असेल तोच. सो आता काय आज होणार काहीच माहीत नाही. पण चला, दिवसाची सुरुवात मस्त अशी झालेली आहे. गिफ्ट ॲनिव्हर्सरीचं म्हणजे आत्ता तरी मिळालेलं नसलं, आज जरी मिळत नसलं तरी फिक्स झालेलं आहे. त्यांनी बोललं उद्या घेऊन देतो, म्हणजे ते घेऊन देणारच. तरी माझं चाललेलं आहे, मी 1-2 ऑनलाईन साड्या बघितल्या होत्या आणि त्या मला म्हणजे बऱ्यापैकी आवडलेल्या आहेत. बघेल जर झालंच आज तर त्याचपैकी एखादी साडी ऑर्डर करेल, नाहीतर मग उद्या शॉपमध्ये जाऊन करेल. चला आता भरपूर कामं बाकी आहेत. स्वयंपाक तेवढा झालेला, पण बरीचशी कामं आहेत ती आवडते आणि नंतर तुम्हाला भेटते.
अकोल्याला जायचं असं आमचं सकाळी ठरलं आणि कॅन्सलही झालं. पण त्यामुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली, माझा स्वयंपाक लवकर झाला आज. म्हणजे ब्रेकफास्टच्या वेळेवर माझा स्वयंपाक बनून झाला. आणि स्वयंपाकामध्ये मी मस्त अशी चिवचिवची भाजी बनवली, पोळ्या आणि रस. बस एवढाच जो आहे आजचा जेवणाचा मेनू आहे. माझं बरंचसं होतं, आज ॲनिव्हर्सरी आहे तर म्हटलं मस्त कुरड्या वगैरे तळते, किंवा मग आरूच्या पप्पांना गुलाबजाम प्रचंड आवडतात. मी त्यांना बोलले करते, पण ते टाळतात गोड खाणं. मग म्हटलं राहू दे, ते इतकी छान पत्ते पाडतात, सो आपण त्यांना फोर्स करायला नको. तसं एखाद खायला चालतं त्यांना, पण ते प्रचंड म्हणजे स्वतःची काळजी घेतात असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे खरं तर मला टेन्शन नाही, माहिती आहे का. बरीचशी अशी लोक बघितली ज्यांना डायबिटीज आहे, कमी आहे जास्त आहे तरी सुद्धा ती पथ्य पाळत नाहीत, आणि त्या गोष्टीचं मग त्यांच्या घरच्यांना म्हणजे प्रचंड टेन्शन असतं. पण आम्हीचे पप्पा इतकी छान पथ्य पाळतात की कधी कधी मलाही कंटाळा येतो, की असं वाटतं घ्यावं एखादा घास खाऊन. कधीतरी आम्हाला आलूची भाजी खाऊशी वाटते, पुन्हा पुन्हा 2-2, 3-3 भाज्या कराव्या लागतात त्यांच्या या पथ्यामुळे. त्यामुळे कधी कधी कंटाळाही येतो. पण चला, आज एक छान झालं, माझा स्वयंपाक बनून तयार आहे. चला आता आज काय शेअर करता येते बघते तुमच्यासोबत. आजचा दिवस तसा तर मस्त आनंदात घालवणार आहोत आम्ही. म्हणजे सकाळीच असं प्रॉमिस घेतलं एकमेकांकडनं. आणि यस, सो आज मी हा ड्रेस वेअर केला, म्हणून आरू हिचं चाललेलं की मम्मा इतक्या गरमीत तू हा ड्रेस कसा याला वेअर केला, कारण याचे स्लीव्ज मोठे आहेत, त्यानंतर लेअर अप आहे, अस्तर आहे खालनं, त्यामुळे तिचं असं होतं. अरे हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू अँड युअर शहर. आरूचं हे हॅपी ॲनिव्हर्सरी 10व्यांदा विश करून झालं असेल सकाळपासून. आता तू कितीदाही विश केलं तरी तुला पार्टी तर काही मिळणार नाही, आणि केक तर बिलकुलच नाही मिळणार. आणि माहिती आहे का, माझं 21 दिवसाचं चॅलेंज 4-5 दिवसापूर्वीच पूर्ण झालं. माझ्या चॅलेंजचा माझ्या बॉडीवर मला भरपूर जे आहे इफेक्ट दिसतो आहे. पण त्याहून एक चांगली गोष्ट झाली की आरोहीने ही साखर अर्धी केली, अर्ध्यापेक्षाही अर्धी केली. म्हणजे आरोही स्वीट खायला नाहीच बोलते आहे. आईस्क्रीम आमच्या घरात किती दिवस झाले पडून आहे, ती आणखी संपलेली नाही. आम्ही आईकडे जाण्याआधीपासून स्ट्रॉबेरीचं फॅमिली पॅक आणून आहे, ते फक्त पिहू खातो आहे, आरोही ते पण नाही खात आहे. म्हणून या शुगर चॅलेंजचा मला तर खूप छान फायदा झाला. पण त्यातनं माझी आरोही शिकली की आता मम्माला गरज नसताना मम्मा जर करत असेल तर मग आपण हे करायला पाहिजे. म्हणून माझ्या आरोहीने साखर कमी केलेली आहे. बरं, हा ड्रेस वेअर करायचं कारण म्हणजे तुम्हाला खूपदा सांगितलं, आज माझी ॲनिव्हर्सरी आहे आणि ही जी साडी आहे माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळपासून मी वेअर केलेली होती. सो आपण लग्नाच्या बस्त्यात ज्या 3-4 साड्या घेतो त्यातलीच ही एक होती. आणि म्हणून सकाळी आंघोळ केल्या केल्या मला आठवलं, अरे ती साडी आहे आपल्याकडे. सो मी हा ड्रेस वेअर केला आज. हो, खरंच मला जरा गरमी होते यामध्ये, पण मला तो वेअर करून खूप छान वाटतंय. आणि ड्रेस आहे म्हणून तू वेअर केला ना. साडी आहे का तुझ्याकडे? हो, साडी आहे लग्नाची. बघितली नाही का तू किती जाता वेअर करते मी? तर मग आज वेअर कर. हो, एक काम कर, तू आज ती वेअर कर. हेच तुला चॅलेंज. ठीक आहे, आरोही बोलते आहे की जी लग्नाची साडी आहे ती ही वेअर कर. सो माझ्या डोक्यात ही थोडीशी खुरापत आली. म्हटलं ठीक आहे, ती साडी वेअर करते आणि सोबत लग्नाच्या दिवशी जो मेकअप केला होता तो सेम नाही तरी जवळपास जो आहे रिक्रिएट करायचा जो आहे मी प्रयत्न करते. सो चला, आता आधी कामं आटपून घेते, नंतर जे आहे मस्त असं लग्नाचा माझा जो लुक होता तो तुमच्यासोबत शेअर करते. सो तो पसारा जरा इग्नोर करा तुम्ही, कारण आम्ही उन्हाळाभर झोपा काढल्यात आणि आता सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जो आहे आमचा अभ्यास चाललेला आहे, पिहूचा म्हणते मी. सो त्यामुळे हा पसारा दिसतोय. तुम्ही माझी साडी बघा. सो ही आहे माझ्या लग्नातली साडी, म्हणजे शालू म्हणू म्हणजे शालू. त्यानंतर माझ्या लग्नातली ओढणी पण आहे माझ्याकडे. आणि ज्वेलरीचं म्हणाल तर लग्नामध्ये मी जी ज्वेलरी वेअर केली होती ती सर्व सोन्याची होती, ती आता माझ्याकडे नाही आहे. सो
पण बघते माझ्याकडे जी ज्वेलरी आहे ती वेअर करून मस्त असा सिंपलसा लुक क्रिएट करते. गरमी तर फार होते आहे, माहीत नाही कसा करेल ते, पण करायचा जो आहे प्रयत्न करते. सो चला, आरोहीने मला एक माझ्या आवडीचं चॅलेंज दिलं आहे आज, असं म्हटलं तरी चालेल. मला आता माझा छानसा वेडिंग लुक जो आहे तो पुन्हा रिक्रिएट करायचा आहे. खरंच हे चॅलेंज मला फार आवडलं आहे. सो चला, मस्त फ्रेश झाली मी, भरपूर कामं बाकी होते ते आवरले. आता पटपट जे आहे मेकअप करायला सुरुवात करते. सो सर्वात आधी प्रायमर आणि त्यानंतर माझं सध्याचं सर्वात फेवरेट असं के ब्युटीचं फाउंडेशन. त्यानंतर ही अतिशय नॅचरल अशी इनसाईडची आयलायनर पेन्सिल आणि सोबतच माझं हे 4-5 वर्षापासून चाललेलं आय शॅडो पॅलेट. याच्या मदतीने असा मस्त हलकासा मेकअप मी करते आहे. आय मेकअप तशी मी एरवी करत नसते, पण आता वेडिंग लुक क्रिएट करायचा म्हटलं तर आय शॅडोशिवाय कसं होईल, म्हणून आय शॅडो अप्लाय केला. त्यानंतर थोडासा ब्लश अप्लाय केला. त्यानंतर थोडंसंच आयलायनर अप्लाय केलं. आणि काजळशिवाय तर लुक कंप्लीट होतच नाही. मस्त काजळ आणि लिपस्टिक जी आहे अप्लाय केली. थोडंसं हायलायटर यूज करून इथे मी माझा मेकअप पूर्ण केला. मस्त सिंपल सटल असा मेकअप माझा करून झालेला आहे. आता हा फिक्स करण्यासाठी माझ्याकडे मेकअप फिक्सर इनसाईडचं आहे, पण ते मी नाही यूज करणार कारण हा मेकअप मला अर्ध्याच तासात जे आहे धुवून काढावा लागेल. सो मेकअप फिक्सर कॅन्सल. पण तुम्हाला असा मेकअप करायचा असेल, खूप वेळपर्यंत टिकावा असं वाटत असेल, तर मेकअप फिक्सर मस्ट आहे. चला, सो माय मेकअप इज डन. आता मी मस्त साडी वेअर करून येते. आधी तसं तर हेअरस्टाईल करू का असं माझ्या डोक्यात होतं, पण या ड्रेसचा बोटनेक आहे, सो तो काढताना माझी हेअरस्टाईल खराब होईल, म्हणून आधी साडी वेअर करते आणि नंतर जो आहे हेअरस्टाईल करते. ही साडी वेअर करायला बापरे, म्हणजे सो साडी इथे वेअर करून झालेली आहे माझी. ही साडी वेअर करायला जरा वेळ लागतो, म्हणजे हिच्या मेऱ्या पदर खूप छान आणि व्यवस्थित लागतो, पण जाड असल्यामुळे पिनच घुसत नाहीत. सो अशी काहीशी दिसते बघा साडी. सो चला, आता पटपट जे आहे मस्त अशी हेअरस्टाईल करते. जशी माझ्या लग्नात होती ना सेम करायचा मी प्रयत्न करते. खरं सांगू का, माझ्या लग्नातली हेअरस्टाईल मला बिलकुल आवडली नव्हती. तरी झालं असं सांगते, जी मेकअप आर्टिस्ट मी बुक केली होती ती तर आलीच नाही. तिनेच दुसरीला पाठवलं आणि ती जास्त अनुभवी नव्हती. तिने माझी हेअरस्टाईलनं नुसतं चिपकू करून टाकली होती. त्यामुळे माझा चेहरा ना माहीत नाही असा वेगळाच चेहरा दिसत होता. वाटतच नव्हतं कोणती हेअरस्टाईल केली, फक्त मागनं जो जुडा दिसत होता तोच दिसत होता. पण अशाच टाईपची जी आहे तिने हेअरस्टाईल केली होती. आता मी थोडं तिच्यापेक्षा व्यवस्थित करायचा इथे प्रयत्न केला आहे आणि खूप छान जमली देखील. तुम्हाला नंतर दाखवते मी जरा जवळून. आता इथे आपल्याकडे हेअर स्प्रे वगैरे नसतो, तो असला की हेअरस्टाईल आणखी छान उठून दिसतात. आणि असे आर्टिफिशियल हेअर असले ना हेअरस्टाईल बनवायला खरंच खूप इझी जाते. म्हणून असे 1-2 तरी आर्टिफिशियल हेअर बन तुम्ही तुमच्याकडे नक्की ठेवा. बरं चला, हेअरस्टाईल कंप्लीट झाली माझी. आता पटपट जे आहे ज्वेलरी वेअर करते आणि नंतर तुम्हाला भेटते. आता जी नवीन ज्वेलरी आणली ना तीच सर्व मी इथे वेअर केली बघा. नेकलेस सेट पण खूप मस्त दिसतोय, त्यासोबत हे मंगळसूत्रही खूप छान जातं आहे आणि इयरिंग्स पण खूप छान आहेत आणि खूप लाईटवेट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार मोठेही नाहीत आणि छोटेही नाहीत, त्यामुळे इतका छान लुक आला आहे ना या ज्वेलरीचा, म्हणजे मला तरी फार आवडलं. आणि ही जी बिंदी आहे ही माझ्या लग्नातलीच आहे, फार जपून ठेवलेली आहे मी. सर्व दागिने लेटेस्ट आहेत, पण बिंदी जी आहे माझ्या लग्नातलीच आहे, 14 वर्षापूर्वीची. आणि हे जे बाजूबंद दिसते ना हेही माझ्या लग्नाचंच आहे. साडीवर मस्त कॉन्ट्रास्ट असं मी सर्व दागिने घेतले होते, पण हे बाजूबंद आता मला येतच नाही. आता वेस्ट झालं असं म्हणता येणार नाही, यासाठी बरेचसे जुगाड आहेत माझ्याकडे, पण आता तितकासा वेळ नाही, म्हणून हा जुगाड काही मी करत नाही. सर्व दागिने वेअर केलेत, पण ही नथ तेवढी मी विसरले होते. सो फायनली तीही लावले. पण ही नथ घेताना एक गोष्टीकडे मी लक्ष दिलं नाही. ते जे टच करायचं असतं बघा नथीच्या आतला भाग, तो जरा छोटा आहे, त्यामुळे ही ना अशी गळून पडत आहे. सो तुम्ही नथ घेताना आतला भाग चांगला व्यवस्थित मोठा असेल आणि स्ट्रॉंग असेल हे नक्की चेकआउट करत जा. आणि फायनली 90sची वेडिंग अशा ओढण्याशिवाय तर कंप्लीट होतच नव्हती, नाही का. घाम येतो आहे
आणि तुमच्यासोबत बोलायचं म्हणून मी फॅनही बंद केलेला आहे. आता लग्नाचा मेकअप लुक रिक्रिएट केला म्हटल्यावर आरोहीच्या पप्पांना दाखवणं बनतेच की नाही. सो आता त्यांना ना व्हिडिओ कॉल करते आणि रिॲक्शन तर ते जास्त देऊ शकणार नाहीत कारण आजूबाजूला लोक असतात. पण तरी त्यांना कॉल करून दाखवणं तर बनतंच. म्हणजे पण त्याआधी तुम्ही माझे हे 90च्या फेमस असलेल्या काही पोजेसमधले फोटो बघा. तेव्हा म्हणजे आपल्याला तर काही सुचायचं नाही पण फोटोग्राफर काहीशा असेच पोजेस सांगायचे नाही का. आत्ता बघितलेत ना ते फोटो खरंच फार हसायला येतं. बरं तुमच्यापैकी कोणी कोणी अशा पोजेस दिलेल्या आहेत मला नक्की कमेंट करून सांगा. आरोहीचे पप्पा हा लुक बघून शॉक झाले आणि आधी तर त्यांनी भरपूर हसून घेतलं. त्यानंतर पहिल्यांदा नाही म्हणता येईल. सो आत्ताच आरोहीच्या पप्पांसोबत बोलले मी व्हिडिओ कॉलवर. पहिल्यांदा तर आरोहीचे पप्पा बघून शॉक झालेत आणि खूप हसलेत. सुरुवातीचे 1-2 मिनिट तर ते हसलेच आणि त्यानंतर पहिल्यांदा नाही म्हणता येईल भरपूर दिवसानंतर त्यांनी माझं भरपूर कौतुक केलं. मी एकच प्रश्न विचारला त्यांना, मी आधी सारखी दिसते आहे की नाही. हसले आधी तर त्यानंतर बोलले हो घरी येऊन सांगतो. सो हो एवढेच बोललेत कारण ऑफिसमध्ये जसं मी बोलले भरपूर लोक असतात आणि आज काहीतरी गडबडही होती बहुतेक. सो आवाजही भरपूर येत होते. चला आता हा लुक क्रिएट करण्यासाठी भरपूर पसारा मी इथे मांडून ठेवला आहे. सो तो पसारा आवरते आणि खरं सांगू का हा लुक म्हणजे असाच 1-2 तास ठेवावा अशी माझी इच्छा आहे. पण असाच ठेवला तर कामं सुचणार नाहीत कारण प्रचंड गरमी आहे. सो त्यामुळे चला नंतर खरंच खूप दमल्यासारखं होत आहे. सो आय डोंट थिंक का मी आता काही शूट करेल. तर चला आता माझ्यासाठी तरी आजचा दिवस खूप एक्साइटिंग होता. भरपूर जुन्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या. मस्त वाटलं. हा लुकही मला फार आवडला. नेहमीच आवडतो. चला आता मेकअप काढते आहे मी इथे आणि सोबतच आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझा मेकअप लुक नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. चला तर आता स्वतःची काळजी घ्या. बाय.